आता केंद्र शासनानं लागू केलेल्या 4 नवीन ज्या कामगार संहिता आहेत, त्याच्या अनुषंगाने विचारते, की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्त्व तुम्ही कसं सांगाल? काय स्पष्ट कराल त्याबाबत? आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्नित आतापर्यंत होते आणि बदलत्या काळानुसार, बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं. आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन 4 कायदे अस्तित्वात आले आहेत आणि हे 4 कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजे. दोघांमध्ये कुठेही म्हणजे विसंगती येऊ नये या दृष्टीने हे कायदे आता येतात आहे. आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे. याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्कप्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतो आहे. आणि कामगारांना समोर ठेवून ही नियमावली होईल. आणि यामध्ये जे उद्योग आहेत तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते. जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहेत आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल.